नमस्कार. आजचा सवाल या तुमच्या लाडक्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा आठवडा, नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा आणि नवं बौद्धिक खाद्य. आजचा माझा प्रश्न आहे वरुण गांधी बद्दल. वरुण गांधींना काल रासुका लावण्यात आला. वरुण गांधींना अशा प्रकारे रासुका लावणं योग्य आहे का, हा माझा प्रश्न आहे. मी प्रश्न अशासाठी विचारतोय की रासुका सर्वसाधारणपणे दहशतवाद्यांना, अगदी गंभीर गुन्हेगारांना लावला जातो, परंतु वरुण गांधींना मायावती सरकारने म्हणजे उत्तर प्रदेशातल्या बसपा सरकारने हा कायदा लावलाय. काही लोकांचा असा गैरसमज आहे की हा कायदा त्याला केंद्र सरकारने लावला. तसंच झालेलं नाही. त्यांना मायावतीने या कायद्याच्या कचाट्यात पकडलंय. त्यामुळे आज कोर्टामध्ये जामीन मिळूनही वरुण गांधी तुरुंगातून बाहेर येऊ शकले नाहीत. त्यांना तुरुंगातच राहावं लागलं आणि आज तरी प्रश्नचिन्ह आहे आणखी किती दिवस त्यांना तुरुंगात राहावं लागेल याबद्दल. यापाठी काही राजकारण आहे का? कायद्याचा तडाखा कितपत आहे? हा कायदा किती गंभीर आहे? वरुण गांधी यांचं नुकसान होईल की फायदा होईल? भाजपचं काय होईल आणि या देशातल्या सेक्युलर ताकदींचं काय होईल? ही सगळी चर्चा मी आज करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत नवाब मलिक, माझ्या स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि सरकारमधले, महाराष्ट्र सरकारमधले मंत्री आहेत. माझ्यासोबत आहेत आमच्या लोअर परेल स्टुडिओतून मधु चव्हाण भाजपचे नेते आहेत. माझ्यासोबत पुण्याहून आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे. यांनी रासुकाचा विशेष अभ्यास केला आहे. आपल्या आधीच्या बुलेटिनमध्येही ते होते. यावेळी ते सविस्तर चर्चा करू शकतील. माझ्यासोबत पिलीभीतून आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य प्रचारक पिलीभीतमधले राजेश कुमार. मी सुरुवात करतोय चर्चेला मधु चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे नेते, यांच्यापासून. मधुजी, मला सांगा, वरुण गांधीला रासुका लावलाय, तुम्हाला काय वाटतंय? त्याच्यावर अन्याय झालाय का? ही पूर्णतः चूक आणि आणीबाणीची आठवण करून देणारी अशा तऱ्हेची ही कृती आहे आणि हे सगळं ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर बुमरँग प्रमाणे त्या ठिकाणी उलटणार आहे. आपण आता माहिती देताना म्हणालात की केंद्र शासनाने या ठिकाणी रासुका लावलेला नाही आहे, तर हा मायावतीनं लावलेला आहे. पण माझा असा आरोप आहे की केंद्र शासनाचा याला पाठिंबा आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की अशा प्रकारचा कुठला मोठा गुन्हा त्यांनी केलेला आहे. जी सीडी दिली त्या ठिकाणी आहे त्या सीडीमध्ये अजून फॉरेन्सिक लॅबमध्ये गेलेली नाही. आमचा असा आरोप आहे की ती खोटी आहे आणि जर ती सत्य असेल तर कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा होईल. राष्ट्राची अशी कुठली सुरक्षा धोक्यात आलेली आहे की ज्याच्यामुळे त्याला रासुका लावलेला आहे? एक मिनिट मधुजी, मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे. तुम्ही म्हणताय ही सीडी बनावट आहे, पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे प्रतिज्ञापत्र भारतीय जनता पक्षाने इलेक्शन कमिशनला दिलं, जे प्रतिज्ञापत्र वरुण गांधीने इलेक्शन कमिशनला दिलं, त्यामध्ये सीडी बनावट आहे असं कुठेही म्हटलेलं नाहीये. यावर तुमचं उत्तर काय आहे? त्याच्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाहीये की ही सीडीमध्ये त्यांनी काढलेले उद्गार आहेत. त्यांचं असं म्हणतं की तोडमोड करून केलेली आहे. आमचं असं मत आहे की त्या ठिकाणी योग्य ती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे. फॉरेन्सिक लॅबमध्ये ते जाऊ देत आणि मग जर ते बोलले असतील तर ते नाही. पण माझा प्रश्न असा आहे, तुम्ही प्रतिज्ञापत्रात असं का म्हटलं नाही? ॲफिडेव्हिटवर इलेक्शन कमिशनला असं का सांगितलं नाही? ॲफिडेव्हिटवर काय सांगितलंय? ॲफिडेव्हिटवर हे सांगितलेलं नाही की त्यांनी जे म्हटलेलं त्याशी आम्ही सहमत आहोत किंवा त्यांनी म्हटलेलं आहे ते बरोबर आहे असं कुठे? ॲफिडेव्हिटमध्ये असं म्हटलंय बीजेपीने की वरुण गांधींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही आहोत. करेक्ट. वरुण गांधींच्या विधानाशी सहमत नाही आहोत. प्रथमदर्शनी त्या ठिकाणी कुठलीही व्यक्ती जर जे आरोप केलेले आहेत जे सत्य असतील की जे असत्य आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात खात्री आहे, परंतु जर पूर्ण विश्वास आहे, परंतु जर सत्य असतील तर ते नक्कीच निषेधार्ह आहेत. पण तुम्ही आम्ही सहमत नाही असं म्हटलेलं आहे. आज तुम्ही असं म्हणताय की वरुण गांधींना आमचा पाठिंबा आहे, वरुण गांधींच्या बरोबर भाजप उभा आहे आणि ही आणीबाणी आहे. म्हणजे भाजपची भूमिका बदलली आहे का? नाही, भाजपाची भूमिका अजिबात बदललेली नाही आहे. पुन्हा मी अतिशय स्पष्टपणे सांगतोय की ते जे उद्गार काढलेत त्यांनी एका समाजाबद्दल, एका धर्मियांच्या बद्दल त्या ठिकाणी असत्य आहेत असं त्यांचं मत आहे आणि म्हणून आमचं म्हणणं की फॉरेन्सिक लॅबमध्ये जाऊ देत. ते सत्य जर निघाले तर भारतातल्या प्रचलित संबंधित कायद्यानुसार त्यांच्यावर तर शिक्षा होईल. कुठल्याही प्रकारची शिक्षा, कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन न करता, न्यायालयीन प्रक्रिया न करता तुम्ही त्याला रासुका लावता. आणीबाणीची स्थिती आहे श्रीमती इंदिरा गांधी. स्थिती आहे. मधुजी, मी येतो तुमच्याकडे. मला सांगा नवाब मलिक, ते म्हणतात आणीबाणीसारखी स्थिती आहे आणि केंद्र सरकार आणि मायावती यांचं संगनमत आहे असा आरोप त्यांनी केलाय. तुमचं काय म्हणणं आहे? ते काय राजकीय फायदा काय मिळवता येईल त्याच्यासाठी ते सगळं प्रकरण ते वाढवत आहे. वरुण गांधीला या देशातली संस्कृती, या देशातलं राजकारण कळत नाही. त्याच्या तोंडात ह्याच लोकांनी हे शब्द टाकलेले. आतंकवादी, या देशातले मुस्लिम समाज हा आतंकवादी, त्यांना सरळ बोलता येत नाही. परराष्ट्रातून, पाकिस्तानमधून काही आतंकवादी येत आहे या देशामध्ये, बॉम्ब विस्फोट करत आहे आणि सगळे आरोप या मुस्लिम समाजावर होत आहे.
डायरेक्ट भारतीय जनता पक्षाला बोलता आला नाही. एक तरुण पोरगा ज्याला काही कळत नाही त्याच्या तोंडात हा विषय त्यांनी तुम्हाला असं वाटतं की हे संघ परिवाराचं कारस्थान आहे? त्याच्या कारस्थानच आहे. ज्याला काही कळत नाही, राजकारण कळत नाही, त्याला तिकीट देण्याचे आश्वासन दिला, त्याला ट्रेंड केला, मग त्याच्या तोंडातून हे शब्द टाकले, दुहेरी भूमिका घेत आहे. ते सांगतात त्याच्या बोलण्यावर आम्ही सहमत नाही. दुसऱ्या ठिकाणी संघ परिवाराचे लोक झेंडे घेऊन पाठवत आहे आणि वातावरण बिघडवत आहे. आणि हे जे निर्णय रासुका लावण्याबाबतचा आहे ते प्रशासनाने घेतलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने या देशामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे केंद्र सरकार म्हणजे तुमचं सरकार आणि मायावतीमध्ये संगनमत झालेलं असं आहे. आमदार आहेत मधू चव्हाण, त्याला माहित आहे राज्य शासन किंवा राज्य शासनाची यंत्रणा ते स्वतः निर्णय घेत आहे. NSA लावण्याचे अधिकार केंद्राला नाही. तिकडचं जे प्रशासन आहे, आता या आचारसंहिता असताना मुख्यमंत्री पण निर्णय घेत नाही. जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे तेच निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश पेटवायला ते निघालेले, त्यासाठी मला वाटतं की असे जे पाऊल टाकतं प्रशासन, त्यांना जे अभ्यास आहे ते अभ्यास करून पाऊल त्यांनी टाकलेलं मला वाटते. मधुजी, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. असं म्हणणं आहे नवाब मलिक यांचं की प्रशासनाने निर्णय घेतलाय, यामध्ये राजकारण येत नाही म्हणून. माझे मित्र नवाब मलिक हे सुद्धा त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत. त्यांना माहिती आहे की 16 तारखेनंतर प्रशासन त्या ठिकाणी पुन्हा राज्यकर्त्यांच्या हातात जाणार आहे. आणीबाणी जरी आपल्या त्या ठिकाणी आता आचारसंहिता जरी असली तरी राजकीय निर्णय जे असतात ते उत्तर प्रदेशासारख्या राज्यामध्ये की जिथे मायावती सारख्या एका बेछूट सत्ताधीशाच्या हातामध्ये सत्ता असताना तिथे कुठलाही त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी त्यांच्या विचाराशिवाय रासुका लावेल कदापि शक्य नाही. हे कदापि शक्य. नवाबजी, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. ते म्हणतात की रासुका लावणं मायावतीच्या संगनमताशिवाय शक्य नाही. असं आहे, हे ज्यांना पटते तसं स्टेटमेंट देत आहे. या देशामध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठले मंत्री, मुख्यमंत्री किंवा जे शासन आहे ते निर्णय घेत नाही, सर्व प्रशासन निर्णय घेत आहे. पण इनडायरेक्ट प्रेशर येऊ शकतं. प्रेशर येऊ शकत नाही. अधिकारी प्रेशर खाली कामं करत नाही. यांना माहिती आहे प्रेशर यांनी आणला असेल या गुजरातमध्ये, त्यांची माया कुंदानी किती प्रेशर आणला त्याला अटक करावं लागलं ना. कायदा हे मोठा आहे, कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही. प्रेशरमध्ये कुठले अधिकारी काम करत नाही, त्यांना जे पटतं आहे. आणि इलेक्शनच्या काळामध्ये कुठले म्हणजे मंत्र्यांना असा अधिकार नसताय, सगळे निर्णय हे प्रशासन घेतं. मी मधुजींकडे येणार आहे, पण मी आता जातोय पुण्याला. ॲडव्होकेट असीम सरोदे कायदेतज्ञ माझ्या सोबत आहेत. असीम, मला सांगा, मगाशी आपण चर्चा करत होतो मागच्या बुलेटिनमध्ये, तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं वरुण गांधी किती काळ तुरुंगात राहू शकतात. हा कायदा जी आता आपली चर्चा चालली आहे त्याला काही राजकीय बाजू आहे का? अशा प्रकारे वरुण गांधींना कायदा लावणं योग्य होणार आहे का? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. मी पहिल्यांदाच हे स्पष्ट करू इच्छितो की वरुण गांधी यांनी चुकीचं काम केलेलं आहे. त्यांनी गुन्हेगारी कृत्य केलेलं आहे जे कायद्यात बसत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणत्या तरी कायद्याने कारवाई होणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, फक्त अतिरेकी कारवायांसाठी रासुका वापरता येतो राष्ट्रीय सुरक्षा कायदा, हा समज थोडासा चुकीचा आहे. तर जातीयवादी शक्ती, फुटीरतावादी कारवाई आणि अतिरेकी कारवाई करणं किंवा जाती जमातीमध्ये तेढ निर्माण करणं याच्यासाठी पण हा कायदा वापरता येतो. मग आता जाती जमाती विरुद्ध तेढ निर्माण करणं किंवा जातीयवादी फुटीरतावादी वाक्य उच्चारणं याच्याबद्दलचा निर्णय घेताना प्रक्रिया, त्या व्यक्तीने केलेली प्रक्रिया आणि स्वरूप त्याचं, या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर वरुण गांधींनी नक्कीच चूक केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला, याच्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारची कोणतीच चूक नाही आहे. पण माझं म्हणणं हे आहे की हा कायदा मुळापासून चूक आहे. त्याला कायद्यात म्हणतात ॲब इनिशियो बेसलेस असा हा कायदा आहे जो मानवी हक्कांचा. असीम सरोदे, हा वेगळा मुद्दा आहे. कायदा चूक आहे की बरोबर आहे ही चर्चा नाहीये. माझं असं म्हणणं आहे कायदा अस्तित्वात आहे, तो सरकारच्या हातात आहे, तो लावायला हवा होता वरुण गांधींना की नाही? तुमचं काय मत आहे? हो नाही मध्ये सांगा. माझं म्हणणं आहे की त्यांनी लावला हे बरोबरच केलं, कारण की त्यांच्याजवळ ते एक शस्त्रच आहे, ते त्यांनी राजकीय स्वरूपात वापरला, ही त्यांची चूक आहे. अच्छा, मी येतो तुमच्याकडे, पण मला तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. किती काळ वरुण गांधी जेलमध्ये राहू शकतात? या कायद्यामध्ये याच्या बाबतीत अत्यंत अस्पष्टता आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की जर तिथले पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही कारवाई झाली असेल तर 12 दिवसांपेक्षा अधिक काळ त्यांना ठेवता येऊ शकत नाही. पण तो कालावधी वाढवून मिळू शकतो. जर राज्य सरकारने डायरेक्ट कारवाई केली असेल तर 3 महिन्यापर्यंत त्यांना अटक होऊ शकते आणि तो कालावधी 1 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकतो योग्य कारण देऊन. त्याच्यामुळे साधारणतः 1 वर्षापर्यंत वरुण गांधी आतमध्ये राहू शकतात, हे या कायद्यामध्ये स्पष्ट आहे. अगदी किती काळ राहतील हे आता सांगता येत नाही.
राज्य सरकारवर अवलंबून आहे. मी जातोय थेट पिलीभीतमध्ये, जिथे आपल्यासोबत तिकडच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राजेश कुमार है. राजेश कुमार जी, स्वागत आपका आईबीएन लोकमत में. मुझे बताइए, वरुण गांधी के खिलाफ रासुका लगाया गया है, क्या कहना है आपका? संघ परिवार की प्रतिक्रिया क्या है? निखिल जी नमस्कार। नमस्कार. सबसे पहले तो मैं सभी बंधुओं के लिए नमस्कार करता हूं जो यहाँ कार्यक्रम में उपस्थित हैं। दूसरे नंबर बात यह है कि जैसे रासुका की बात आती है, ये निर्धारित तौर से प्रदेश सरकार और शासन प्रशासन की सोची समझी चाल के तहत ये वरुण गांधी पर रासुका लगाई गई है। अगर शासन और प्रशासन चाहता तो इस तरह की व्यवस्था नहीं हो सकती थी। आप ताज्जुब करेंगे कि यहाँ के जो मीडिया, प्रिंट मीडिया ने बताया है और जो एफआईआर बता रही है यहाँ की, वरुण गांधी जी को प्रातःकाल 11 साढ़े 11 बजे के बीच में अरेस्ट किया जाता है, यानी सिलेंडर होते हैं वो कोर्ट में, और उसके बाद में 1 बजे के लगभग उनके ऊपर 307 अन्य मुकदमे लगाए जाते हैं। तो क्या ये पुलिस अभिरक्षा में होते हुए किसी का मर्डर कर सकते हैं या करवा सकते हैं? ऐसा कैसे हो गया? इससे तो प्रशासन और शासन दोनों की नाकामी सिद्ध होती है। अगर जिस तरह की व्यवस्था जो आज शासन और प्रशासन ने की थी यहाँ, इस तरह की व्यवस्था अगर उस दिन की होती तो जो जन सहवाल इकट्ठा हुआ था वो नहीं होता, और जो पीलीभीत के अंदर जो सामाजिक सौहार्द कायम था वो गिरता नहीं, वो बदस्तूर बना रहता। जी राजेश कुमार जी, मुझे आपसे पूछना है कि 2 दिन से ये रिपोर्ट आ रही है वहां से कि जो मुस्लिम समाज है पीलीभीत में वो डर गया है, उन्हें लगता है कि यहाँ जो पूरा माहौल है कम्युनल बन गया है, उसके बारे में आप क्या कहेंगे? ऐसा नहीं है, सारा समाज एकजुट है यहाँ तो। जी नहीं राजेश जी, कल हमने जो रिपोर्ट दिखाया, आज सुबह भी दिखाया, वहां के जो लोग हैं उनकी हमने प्रतिक्रियाएं दिखाई, उसमें से गांव के मुसलमान भी बोल रहे थे, गरीब मुसलमान बोल रहे थे कि हमें डर लग रहा है, जब बाबरी मस्जिद गिर गई थी तब जैसे माहौल था वैसे ही हमें लग रहा है। ऐसा अगर कोई डरता है ना तो वो उनका विषय की बात है। बाकी यहाँ का जो चाहे मुस्लिम समाज हो, चाहे हिंदू समाज हो, चाहे ईसाई समाज हो, वो बराबर अपने अपने काम पे लगा हुआ है। यहाँ भी मेरे बाहर में कुछ मुस्लिम समाज के लोगों के प्रतिष्ठान हैं, वो भी बदस्तूर खुले हैं, अब तक भी खुले हैं। अभी शायद यहाँ तक कि फोकस जाए, यहाँ के लोग देख भी सकते हैं, पत्रकार बंधु आपको दिखा सकते हैं, अब भी इस समय भी खुले हुए हैं। जी ऐसा कोई माहौल नहीं है। जी आपका कहना है कि मुस्लिम समाज डरा हुआ नहीं है, लेकिन हमारा रिपोर्टर वहां 2 दिन से है, आशिष दीक्षित, तो असं म्हणतोय की तिकडचे मुसलमान सुद्धा घाबरलेले आहेत आणि आरएसएसचं जे संपूर्ण परिवार आहे त्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मी ही चर्चा चालू ठेवणार आहे, परंतु आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा, वरुण गांधींना रासुका लावणं योग्य आहे का? बघा पडद्यावर तुम्ही नाही म्हणतायत लोक, 87% लोक नाही म्हणतायत. तुम्ही एसएमएस करू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी मी अंतिम निकाल जाहीर करीन. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त आयबीएन लोकमत.